जर बीटा टूची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी असेल तर ती कर्व जी आहे जिला बोलतो आपण प्लॅटिकर्टिक कर्व आपण त्याला बोलत असतो. जर बीटा टूची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3 असेल तर त्याला बोलतो आपण लेप्टोकर्टिक कर्व. तो लेप्टोकर्टिक के याच्यात KU लेप्टोकर्टिक कर्व, ती लेप्टोकर्टिक कर्व आहे. आणि जर बीटा टूची व्हॅल्यू जर 3 असेल तर त्याला बोलतो आपण मेझोकर्टिक कर्व. अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला सॉल्व करायचं असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया, याचा आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. तो एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू. बघा क्वेश्चन आपल्याला विचारतोय द फर्स्ट 4 मुवमेंट डिस्ट्रीब्युशन अबाउट द व्हॅल्यू 5 आर 2, 20, 40 अँड 50. याचा अर्थ हे 4 मुवमेंट आहेत या पॉईंटच्या अबाउट. हा एक आर्बिटरी पॉईंट आहे, हा एक एनी पॉईंट आहे. याचा अर्थ असा आहे या 5च्या अबाउट मुवमेंट घेत आहेत म्हणून A = झाला 5 आणि हे जे 2, 4, 2, 20, 40 आणि 50 हे मुवमेंट जे आहेत या मुवमेंट आहेत या पॉईंटच्या अबाउट. त्यामुळे आपण लिहिताना लिहिणार की μ1 डॅश = 2, μ2 डॅश = 20, μ3 डॅश = 40 आहे आणि μ4 डॅश = 50 आहे. हा गिवन डेटा झाला. आता तुम्हाला म्हणतात काय बरं का की वरील दिलेल्या इन्फॉर्मेशनचा वापर करून फर्स्ट 4 मुवमेंट कुठल्या फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंट शोधा, ज्याला बोलतो आपण कॅपिटल, ज्याला बोलतो आपण μ1 μ2 μ3 μ4. तर ते फाइंड आउट करायचे तुम्हाला. ओके, नंतर मीन काढायचे, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचे, कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस आणि कर्टोसिस फाइंड आउट करायचं आहे. एक एक करून बघूया. तो आता आपण सगळ्यात पहिले काय करणार, सगळ्यात पहिले आपण मीन फाइंड आउट करून घेतो, कारण मीन फाइंड आउट करणं सिंपली कसं काढतात. मीन x बार जर काढायचं असेल तर कसं काढणार, A + μ1 डॅश. हे किती दिलाय तुम्हाला, एनी पॉईंट 5 आणि μ1 डॅश किती आहे 2, म्हणजे हे झाला आपला 7. ओके, आता आपण काढणार सेंट्रल मुवमेंट. तर दुसऱ्यांदा आपण आता काय काढणार, सेंट्रल मुवमेंट आता आपल्याला काढावं लागणार आहे. तो सेंट्रल मुवमेंट जे तुम्हाला काढावे लागतात ते काय असतात, ते असतात μ1 μ2 μ3 आणि μ4 या पद्धतीने. मग आता एक एक करून बघूया. जेव्हा तुम्ही μ1 काढणार तर μ1 ची व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याकडे किती असते 0. μ2 जर तुम्हाला काढायचं असेल तर μ2 कसा फाइंड आउट करता तुम्ही, μ2 = μ2 डॅश मायनस μ1 डॅश याचा स्क्वेअर. मग बघा बरं का, मला व्हॅल्यू सांगा आणि आन्सर काढून टाकू. μ2 ची व्हॅल्यू किती आहे, μ2 ची व्हॅल्यू किती आहे 20, तो 20 आहे. मायनस μ1 ची व्हॅल्यू किती बाळांनो, μ1 डॅश व्हॅल्यू 2, तो 2चा स्क्वेअर जर केला तर 20 - 4 आपण केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटेल 16. किती येईल 16. याचा अर्थ सेंट्रल मुवमेंट पहिली आली 0, दुसरी सेंट्रल मुवमेंट आली 16. आता आपण काढणार μ3. तर μ3 मी जरा इकडे लिहितो. हे बघा आता कसं करणार, हा μ2 डॅश आहे तो येणार μ3 डॅश आणि लास्टला काय येणार बरं का, इथं बघा हा μ1 डॅशचा स्क्वेअर आहे, इथं काय येणार 2 μ1 डॅश त्याचा क्यूब होऊन जाणार. ओके, आणि मधात काय येणार 3 μ1 डॅश इंटू μ2 डॅश प्लस मायनस प्लस. मग बघा बरं आता व्हॅल्यू आपण जर व्हॅल्यू टाकल्या तर μ3 डॅश किती बाळांनो, μ3 डॅश आहे 40, हा 40 टाकून दिला. -3 μ1 डॅश किती आहे 2, तो इंटू 2 आणि μ2 डॅश किती आहे, μ2 डॅश आहे आपला, μ2 डॅश किती आहे 20. तो मला सांगा हे किती होणार इंटू 20. ठीक आहे, प्लस अजून पुढे काय 2 टाइम μ1 डॅशचा क्यूब करायचा आहे. बघा 2 टाइम्स μ1 डॅश किती आहे, μ1 डॅश आहे 2, तो 2चा काय करावं लागेल आपल्याला क्यूब. आता आपण याचा जर आन्सर काढलं तर काय येईल बरं, काय काय करून बघा. याचा आन्सर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करून दाखवा किती येत आहे. हे -64 येणार आहे. बघा किती येणार आहे -64. करून बघा तुम्ही, येत आहे का चेक करायचा. तो -64 आलं. त्याच्यानंतर आपण लास्ट काढणार आता μ4. तो लास्ट काय काढणार μ4 कसा काढतात तो बघा, हा μ2 डॅश μ3 डॅश हा काय असणार μ4 डॅश. ओके, लास्टला काय लिहितो आपण, मध्ये आपण 2 व्हॅल्यूसाठी जागा सोडू. लास्टला काय लिहितो मी μ1 डॅश त्याचा रेस टू पॉवर 4 आणि इथे येऊन जाणार 3. मधात काय येतं बरं का 4 टाइम μ1 डॅश μ3 डॅश आणि इथं काय येतोय 6 टाइम μ1 डॅशचा स्क्वेअर इंटू μ2 डॅश. ओके, प्लस मायनस प्लस आणि हा इथं मायनस. मग बघा बरं का आता व्हॅल्यू टाकून μ4 डॅश किती आहे, μ4 डॅश आहे आपल्याकडे 50, तो हा झाला 50 -4 टाइम μ1 डॅश इंटू μ2 डॅश μ3 डॅश. μ1 डॅश किती आहे 2, हा झाला 2. μ3 डॅश किती आहे, μ3 डॅश किती आहे 40, हा आला इथं 40 प्लस 6 इंटू μ1 डॅशचा स्क्वेअर करायचा आहे. μ1 डॅश किती आहे 2, तो 2चा काय करणार स्क्वेअर. μ2 डॅश आहे 20, तर इथं आपण करणार हा 20 -3 टाइम्स μ1 डॅश किती आहे बघा आता, μ1 डॅश आहे 2, तर इथं करणार 2 रेस टू पॉवर
4. याला जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व केलं तर कॅल्क्युलेटर तुम्हाला आन्सर देणार μ4चं. μ4 येतोय आपला 162. ठीक आहे, किती येतं 162. μ4ची व्हॅल्यू 162 आहे. एकदा चेक करा. हे बघा, हे 4 दुने 8, हे झाले 320. ओके, हे बघा इथं आपण 20 या 120 झाले आणि 12 चौका 48, हे 480 झाले. आणि हे किती झाले बरं काय, हे बघा हे 8 8 3 हे किती होतात 2 तर 16 16 3 48, म्हणजे ओके 162 उत्तर येईल. तर मग आपण अशा पद्धतीने आपण जर बघायला गेलं तर बघा μ1 शोधून टाकलं, सेंट्रल मुवमेंट μ1 आला. ठीक आहे, μ2 किती आला, μ2 = 16 येतोय, तो 16 झाला. हा दुसरा मुवमेंट, राईट. तिसरा मुवमेंट किती आहे, हा आहे आपल्याकडे μ3, तो आहे 64 -64, हा तिसरा आला. आणि चौथा हा झाला. 1 2 3 4 मुवमेंट आलेल्या आहे. आता आपण तिसरा काय शोधणार, 1 2 झालं. तिसरा आपण शोधणार आता स्टँडर्ड डेव्हिएशन. तो स्टँडर्ड डेव्हिएशन मला काढायचा आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनला काय म्हणतो आपण, सिग्मा = मध्ये μ2. तो सेंट्रल मुवमेंट जे काढल्यात तुम्ही याच्यामध्ये μ2ची व्हॅल्यू आहे, त्याचा जर का अंडररूट घेतला तर तुम्हाला भेटून जाईल. बघा μ2ची व्हॅल्यू किती आहे 16, अंडररूटमध्ये 16 जर काढला तर उत्तर किती येईल 4. याचा अर्थ स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे 4. ठीक आहे. आता तुम्हाला जर व्हॅरियन्स काढायचा असेल, तर व्हॅरियन्स कसा काढता, मी इथंच काढून घेतो, विचारलेलं तर नाही आहे, पण व्हॅरियन्स काढायला लावला तर सिग्माचा स्क्वेअर करायचा. याचा अर्थ 4चा वर्ग होऊन जाईल आणि तो 16 येऊन जाईल. याचा अर्थ μ2 जो असतो तो μ2 आपला काय असतो, व्हॅरियन्स असतो. लक्षात राहू द्यायचं की μ2 जो असतो हा μ2 व्हॅरियन्स असतो. असं μ2 जो असतो तोच व्हॅरियन्स असतो असं बोलतो. बरं, चौथा आता काय फाइंड आउट करायचं आहे, आता काढायचं आहे कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेसला काय बोलतात, त्याला बोलतात β1. कसा फाइंड आउट करतात β1, तो फाइंड आउट करतात μ3चा स्क्वेअर / μ2चा क्यूब. हे सेंट्रल मुवमेंट μ3 किती आणली आपण, μ3 आलेली आहे -64. तो मग आता इथं काय करणार, -64 ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकू आणि μ2चा क्यूब करायचा आहे. μ2 किती आला, μ2 आहे 16, तर तुम्ही इथं करणार 16चा क्यूब. जेव्हा तुम्ही याला सॉल्व करणार तुमचा आन्सर किती येणार, व्यवस्थित काढा. याचा आन्सर येणार 1. त्याचा आन्सर किती येणार, पण हे ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला तर पॉझिटिव्ह उत्तर येऊन जाईल, त्यामुळे उत्तर किती येईल 1. आता आपल्याला काढायचं आहे 5 नंबर, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे कर्टोसिस. तो फाइंड आउट करायचा आहे कर्टोसिस. तो कर्टोसिस म्हणजे कर तुम्हाला बघायचे कोणत्या प्रकारचे आहे, त्यासाठी आपल्याला β2 फाइंड आउट करावा लागेल. तो β2 कसा काढतात, β2 साठी एक्सप्रेशन आहे μ4, β2 = μ4 / μ2चा स्क्वेअर. मग आता बघा μ4 सेंट्रल मुवमेंट μ4 किती आणली तुम्ही 162, तो 162 लिहिली. μ2 किती आहे, μ2 तो बघा बरं μ2 किती आहे 16. हे बघा सेंट्रल मुवमेंट किती आहे 16, तो 16चा आपल्याला काय करावं लागेल परत वर्ग. ठीक आहे ना. 162 वरती / 16चा स्क्वेअर जर केला तर उत्तर किती येतं आहे, हे येतं आहे 1.26. हे बघा 162 आहे आणि 16चा वर्ग किती होतोय, खाली 16 आहे ना, 16चा वर्ग किती येईल बरोबर सर, 0.6328. याचं जे आन्सर आहे हे आहे 0.6328, जे की लेस दॅन काय आहे 3. याचा अर्थ लेस दॅन 3 जर का असेल तर तुम्हाला काय सांगितलं मी की कर्व प्लॅटिकर्टिक आहे. द कर्व इज प्लॅटिकर्टिक.